हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि काय नेहाला शोधताय का? नाही, आज नेहा नाही आहे माझ्यासोबत. मी एकटाच आहे, म्हणजे एकटा नाही आहे ॲक्च्युली. मी आलो आहे ट्रिपला, ते पण मित्रांसोबत. ओन्ली बॉईज ट्रिप आहे आमची. आणि आम्ही चाललो आहे हम्पीला. तर आत्ता आम्ही आहे सोलापूरच्या अलीकडं. हे जयशंकर हॉटेल. इथं एक नंबर चहा भेटतो. कुंदा चहा आहे, जरा वेगळीच टेस्ट आहे, म्हणजे वेगळा प्रकार आहे कुंदा चहा. चांगली टेस्ट होती, थोडा गोड होता पण चांगली होती. आणि हे बघा, ए बॉय सो आम्ही सकाळी नाही, रात्री 3 वाजता निघालेलो नगरमधून. आणि तिथं काय स्टार्टिंगला व्हिडिओ काढता नाही आला, थोडं उशीर झाला होता त्यामुळं. सो आत्ता इथं स्टॉप घेतला, त्यामुळे काढतोय आम्ही व्हिडिओ. आणि आता आम्ही चाललो आहे पुढं गोल घुमट. ते गोल गुंबज पण म्हणतात. कोणता चहा आहे? कुंदा चहा आहे. कुंदा माहित नाही का तुला? अरे जीव दे तू. इंट्रोड्यूस करणार. आपण आला आहोत जयशंकर कुंदाच्या सोलापूरच्या अलीकडे. हा, सोलापूरच्या अलीकडे थोडं गोड असेल, जाम गोड. तू पी दाबून मस्त, काय विषय नाही. कॅलरीज म्हणजे चीट डे आज. सो आम्ही आता आलोय गोल घुमटला, की जे जगातलं सगळ्यात मोठं अनसपोर्टेड डोम आहे. जे वरचं जे डोम आहे, घुमट आहे, ते जगातलं सगळ्यात मोठं अनसपोर्टेड डोम आहे, की ज्याला सपोर्टच नाही आहे. बीमचा कसला कॉलमचा सपोर्टच नाही आहे. पूर्ण ते लोड बेअरिंगवर त्यांनी बांधकाम केलेलं आहे. आणि जवळपास इसवी सन 17व्या शतकातलं बांधकाम आहे ते. आणि या वास्तूची रचना अशी केली की एका कोपऱ्यात जर आवाज दिला तर तो पलीकडच्या दुसऱ्या कोपऱ्यात आवाज ऐकू जातो. म्हणजे अशी इको सिस्टीम त्यांनी केली आहे त्या काळात. बघा, आमच्या शेफनी सावधाण्याची खिचडी बनवून आणली. शेंगदाण्याची शेंगदाणा कोट बडाणा आणि बघू बघू रे, बघू खिचडी का? काय उपवास आहे का तुझा? नाही, स्वस्तिक का? होय, स्वस्तिक खाऊन उपवास मोडलेला उपवास होता. तर दुपारी 3 वाजता आम्ही आमच्या स्टेवर रूमवर पोचलो हम्पीमध्ये. आणि सगळे थकले होते 600 किलोमीटर ड्रायव्हिंग करून, त्यामुळं पटकन झोपी गेले सगळे दुपारी. आणि आत्ता वाजले संध्याकाळचे 7:30. तर आम्ही चाललो आहे विरूपाक्ष टेम्पलला. तर आमच्या रूमपासनं जवळपास 4-4.5 किलोमीटर आहे ते टेम्पल. आणि संध्याकाळी म्हणजे 5 ते 9पर्यंत ओपन असतं टेम्पल. सो आम्ही आत्ता चाललो आहे आवरून. मला रूम दाखवतो आमची. आम्ही 2 रूम घेतलेल्या. ए बॉय, बघा इथून पण काम करायचं. IT हे वर्क फ्रॉम हम्पी बघा. हम्पी लिव्ह भेटली लिव्ह भेटली नाही म्हणून मुंबईला चाललोय सांगितलंय. आणि हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, नमस्कार. तर काल मी म्हणलं होतं की संध्याकाळी आम्ही विरूपाक्ष टेम्पलला जाणार आहे.
पण विषय असा झाला काल की ॲक्च्युली आम्ही खूप लेट पोहोचलो. 8:30ला पोहोचलो मंदिरात आणि तिथं गेल्यावर कळलं की मंदिर बंद झालेलं आहे. कारण आम्हाला ऑनलाईन गुगलवर 9पर्यंत टाईम दाखवत होतं, पण तिथं गेल्यावर कळलं की 8पर्यंत असतं टाईम ओपन. तर काल काही बघून नाही झालं आमचं. तर आज सकाळी आम्ही परत आलो आहे विरूपाक्ष टेम्पलला आणि भरपूर गर्दी आहे आज सकाळी. ऑब्व्हियसली लोक वीकेंड आहे, लॉंग वीकेंड आहे होळी असल्यामुळं, त्यामुळं भरपूर गर्दी आहे. मंदिराच्या आतला परिसर आहे हा आणि मेन मंदिर आतमध्ये याच्या पलीकडे आहे. तर इथं तिकीट घ्यावं लागतं. 25 रुपये तिकीट आहे एकाचं आणि स्पेशल एंट्री तिकीट येते. स्पेशल एंट्रीमध्ये म्हणजे त्या तिकीटमध्ये तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकता आतमध्ये आणि जे रिफ्लेक्शन पडतं मंदिराचं एक स्पेशल आहे तिथं जागा. तर ते पण बघू शकतो. आणि जर नॉर्मल एंट्री पाहिजे असेल तुम्हाला तर फक्त मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात नाही जाऊ शकत, बाहेरूनच दर्शन घेता येतं. बरोबर. जवळपास 11व्या शतकातलं मंदिर आहे आणि शंकराला समर्पित मंदिर आहे, म्हणजे शंकराचं मंदिर आहे. सो विरूपाक्ष टेम्पलच्या जवळच एक दुसरं फेमस मंदिर आहे नरसिंहाचं. आणि ॲक्च्युली ती पूर्ण एका शिलेमध्ये, एका दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. पूर्ण 22 फूट उंच अशी मूर्ती आहे ती. पण 1500 शतकामध्ये असं वॉरमध्ये ती खंडित करण्यात आलेली. तर खूप सुंदर आहे. हे बघा, शेष नागावर बसलेली पूर्ण अशी एका शिलेमध्ये कोरलेली मूर्ती. काही भाग खंडित करण्यात आलेला आहे. सो आत्ता आलो आहे आम्ही विजय विठ्ठल टेम्पलला. हे विठ्ठल रुक्मिणीचं म्हणजे टेम्पल होतं आधी. मंदिरासाठी 30 रुपये एंट्री तिकीट आहे आणि मेन पार्किंगपासून मंदिर खूप लांब आहे डिस्टन्सवर, त्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक कारनी जाणार आहे तिथपर्यंत. हे पाहिजे इलेक्ट्रिक कार आहे, याचं पण 30 रुपयेच तिकीट आहे. गुलाबी टूर आहे. लेफ्ट आहे ना, सगळं बाजारपेठा वगैरे दिसतात. तुमचा लेफ्ट, माझा राईट. किती लांब आहे? 2 किलोमीटर. जवळपास 2 किलोमीटर आहे पार्किंग पासून मंदिर, मेन मंदिर. दिस इज द विजय विठ्ठल टेम्पल. ह्या मंदिरात प्रत्येक पिलरवर महाभारत आणि रामायणचा उल्लेख केलेला आहे त्यांनी. म्हणजे प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, या पिलरवर दशावतार कोरलेलं आहे त्यांनी, जे विष्णूचं दशावतार आहे. हे जे मत्स्य अवतार, हा कुर्मा अवतार, हा वराह अवतार, तसंच इकडे पण नृसिंह अवतार, वामन अवतार, हा कृष्ण, परशुराम अवतार आणि सगळ्यात वरती आहे कल्की अवतार. असं दशावतार कोरलेलं आहे इथं. तसंच रामायणचं पण भरपूर उल्लेख आहे.
हा हनुमान आहे जसं तुम्हाला दिसतोय आणि त्याच्यानंतर विष्णू आहे. या ठिकाणी अंगद आहे जे शेपटीवर तो बसला होता लंकेमध्ये. इथं रावण आहे. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे त्यांनी प्रत्येक खांबामध्ये. हेच ते मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. इथल्या लोकांची अशी मान्यता आहे की पहिले पंढरपूरचे जे विठ्ठल रुक्मिणी होते ते आधी इथं होते आणि मग इथून उचलून त्यांनी पंढरपूरला नेले, अशा इथल्या लोकांची मान्यता आहे. पण आता वेगवेगळ्या थेरीज असतात. सो गाईज आम्ही आलो आहे आता कोरॅकल राईड करायला, जे विरूपक्ष टेम्पलच्याच बॅक साईडला आहे, जवळ आहे कोरॅकल राईड. कोरॅकल राईड म्हणजे असे गोल बोट असतात सर्कलमध्ये, त्याच्यात बसून ते फिरवतात आणि याची कॉस्टिंग आहे 500 रुपये अर्धा तास पर पर्सन आणि 1 तासासाठी 1000 रुपये पर पर्सन. तर बघू आपण एक नवा अनुभव घेऊ कोरॅकल राईडचा. थोड़ा इधर तुम मैं इधर के बस थोड़ा इधर. ओके डन. ओके डन. तर आता आपण बघू शकता की आमचा इन्फ्लुएन्सर एकदम डल Blank झालेला आहे, झालाय. ब्लँक झालेला आहे त्याला आणि काही सुचत नाहीये. ही इज टोटली की आता फ्रस्ट्रेटेड काय अँड करावं? एक्झॉस्टेड. दिवसभर आता एवढं- आता आपण एक काम करूया, आपण थोडी help करूया याची थोडी हेल्प करूया. बरोबर आहे. दिवसभर तक झाली, एवढे फ्रस्ट्रेट झालोय काय. याला तक थोडासा कंटेंट देऊ एक छोटासा. थोडासा कंटेंट. तर आमच्या इन्फ्लुएन्सर मित्रासाठी. मित्राची आपण एक छोटीशी मुलाखत घेऊ शकतो. तर सांग मित्रा, कसं वाटतंय तुला, काय आहे तुझा एक्सपिरियन्स, हाऊ युअर डे वेंट ब्रो. एक नंबर गेलाय. कसं वाटतंय तुला, पोटात बटरफ्लाईज. हा जीव ऑर्डर आहे ट्रेन. दिवसभर एवढं फिरलोय ना, मग त्याचं तुला आणि कसा. एक तर टाइम कमी होता त्यामुळे सगळं कव्हर करायचं होतं. नाईस नाईस नाईस. हा तर थोडंसं हेक्टिक झालं पण डे स्पेंट वेल. वा 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 गुड. आणि दिवसभराचा थकवा जो लास्टला जो सनसेट बघून, क्या बात आहे ॲज एक्सपेक्टेड. हा इंडीड सनसेट बघून पूर्ण थकवा गेलेला तो. येस 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 येस. पारणे पारणे पिठले वगैरे खूप असं एकदम सोफिस्टिकेटेड होते. अल्ला शेख, आपण जरा आपल्या रेंजमध्ये आपले जे ऑडियन्स म्हणू शकतो आपण, आपला जो मध्यमवर्गीय ऑडियन्स आहे, आपण त्याच्यासाठी देऊ शकतो कंटेंट. तर मग कसा होता तो, प्रीडॉमिनंट सनसेट होता. हा तर पूर्ण दिवसभराचा थकवा गेला सनसेट पाहून. मस्त पीस जो म्हणतात, डोळे मिटून आता मस्तपैकी भोजन विजन करून ढेरीवर हात ठेवून झोपणार आहे. हा, बस. The next day. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, आम्ही हम्पीमध्ये आलो आहे आणि आज आम्ही आलो आहे हनुमानाच्या जन्म ठिकाणी.
म्हणजेच अंजनेद्री हिल या ठिकाणी, जिथं हनुमानाचा जन्म झाला हम्पीमध्ये, ते अंजनेद्री पर्वत या नावाने ओळखलं जातं. आणि जवळपास 500 ते 600 पायऱ्या आहेत चढायला. आणि येस आणि जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो चढायला पूर्ण. आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे इथं. आणि आतमध्ये मंदिरात व्हिडिओ काढायला परमिशन नव्हती, त्यामुळं व्हिडिओ नाही काढता आलं मंदिराचा. त्यामुळं दर्शन घेऊन आलो, मस्त झालं दर्शन. आणि एवढे मोठे मोठे दगड इथं हम्पीमध्ये, फक्त कुठे पण बघा मोठे मोठे दगड, खडकं आहे. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. हे बघ ते मंदिर दिसतंय, विठ्ठल मंदिर. तिथं नाही येते ते ते विरूपक्ष, ते बघ तिकडे, विरूपक्ष तिकडे येते नदीच्या पलीकडं. खाली वाकून जावं लागतं. तर अंजनेद्री पर्वतावर हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही हम्पीला बाय बाय केलं. आणि आता आलो आहे आम्ही बदामीला. तिथून जवळपास 150 किलोमीटर बदामी आहे हम्पीपासून. आणि बदामीला आम्ही आत्ता आलो आहे भूतनाथ टेम्पलला, म्हणजे जिथं द सिक्रेट्स ऑफ शिलेदार या सिरीजची शूटिंग झाली होती, त्या मंदिरात आलो आहे आम्ही. 1500 वर्ष जुनं मंदिर आहे. याच्या व्यतिरिक्त पूर्ण लाल दगडात कोरलेलं आहे, बांधलेलं आहे. मंदिर दिसतं. मग आम्ही तिथंच होतो, तिथनं फक्त खालनं वरनं मंदिर बघितलं. हे म्हणजे बघितलं आणि गेलं. तिकडे काय बरं पूर्ण लाल दगडात बांधलेलं मंदिर आहे. पण मंदिर काही काही मंदिरात मूर्त्या नाही आहेत, फक्त मोकळी जागा आहे, गाभारा मोकळा आहे. म्हणजे रेस्ट करू.